नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक शरद जाधव आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्र, SYBA या वर्गाकरता भूगोल विषय स्तरावरती प्रात्यक्षिक भूगोल नावाचा विषय आपण त्या ठिकाणी अभ्यासत असतो. या विषयामध्ये भूगोलाचा एक विद्यार्थी म्हणून भूगोल विषयासंदर्भामध्ये आपल्याला अनेक प्रकारची प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी आपल्याला करावी लागतात, समजून घ्यावी लागतात किंवा त्या ठिकाणी शिकावं लागत असतात. भूगोलामध्ये आपल्याला माहिती नकाशा हा भूगोलाचा आत्मा आहे असं आपण त्याला म्हणतो. नकाशा आणि पृथ्वीगोल हे दोन्ही साधनं भूगोलाची अत्यंत महत्त्वाची साधनं आहेत आणि या साधनाच्या साहाय्याने आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो. नकाशा हे असं एक साधन आहे. हे साधन आपण कुठल्याही एखाद्या प्रदेशाला भेट न देता किंवा नकाशाच्या साहाय्याने सुद्धा त्या प्रदेशाबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून भूगोलामध्ये नकाशा निर्मिती आणि नकाशा वाचन या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. नकाशाच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर नकाशाची जी काही वेगवेगळी अंग आहे त्यामध्ये नकाशा प्रक्षेपण हे अतिशय महत्त्वाचं अंग आहे. कारण नकाशा निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रक्षेपण या संकल्पनेचा, प्रक्षेपण या पद्धतीचा अतिशय महत्त्वाचा एक सहभाग त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आज आपण नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय आणि नकाशा प्रक्षेपणाचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्याचं नकाशा प्रक्षेपणाचं वर्गीकरण कसं केलं जातं आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. चला तर आपण बघूया आज नकाशा प्रक्षेपण आणि नकाशा प्रक्षेपणाचं वर्गीकरण. पहिल्यांदा नकाशा प्रक्षेपणाचं वर्गीकरण बघण्या अगोदर प्रथमतः आपण नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, नकाशा आपल्याला माहिती आहे, पण नकाशा आणि पृथ्वीगोल याच्यामधली आपण तुलना त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की पृथ्वीगोल हे त्रिमितीय असं एक साधन आहे आणि नकाशा हे द्विमितीय असं एक साधन आहे. त्यामुळे नकाशा हे सपाट कागदावर पृथ्वीचं केलेलं चित्रण आहे. प्रत्यक्षामध्ये पृथ्वी जी आहे ती आपल्याला माहिती आहे की साधारणतः गोलाकार आहे, तिचा पृष्ठभाग वक्राकार आहे आणि अशा वक्राकार भागावरचं चित्रण आपण एका सपाट कागदावरती, सपाट पृष्ठभागावरती आपण त्या ठिकाणी ते करतो आहे. आणि आपण बऱ्याच वेळा आपण बघतो की वेगवेगळ्या प्रदेशांचे नकाशे, जगाचे नकाशे आपण त्या ठिकाणी सपाट पृष्ठभागावरती त्या ठिकाणी बघत असतो, वाचत असतो, शिकत असतो. मग अशा वक्राकार भागाला सपाट कागदावर आणण्यासाठी, सपाट पृष्ठभागावर आणण्यासाठी काहीतरी योजना, काहीतरी तंत्र अवलंबावं लागत असेल की नाही. आणि मग हे वक्राकार पृष्ठभागाला सपाट कागदावर आणण्यासाठी ज्या काही पद्धती, ज्या काही योजना, ज्या काही तंत्र अवलंबलं जातं त्याला प्रक्षेपण असं म्हणतात. मुळात प्रक्षेपण या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे साधारणतः उतरवून घेणे असा त्या ठिकाणी होऊ शकतो. पण तर काय उतरवून घ्यायचं, तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे प्रक्षेपण तयार करता असताना आपल्याला त्या ठिकाणी एक प्रक्षेपीय पृथ्वीगोल, ज्याला आपण पारदर्शक पृथ्वीगोल असं म्हणतो, त्या पारदर्शक पृथ्वीगोलावरती त्या ठिकाणी अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची वृत्तजाळी त्या ठिकाणी तयार करून घ्यावी लागते. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची जी जाळी तयार होते तिला आपण वृत्तजाळी असं म्हणतो. आणि ही वृत्तजाळी प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरती जी काही तयार केलेली असते ती वृत्तजाळी प्रकाश प्रक्षेपकाच्या साहाय्याने म्हणजे दिव्याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी कागदावर उतरवून घेतो, सपाट पृष्ठभागावर उतरवून घेतो आणि त्या आधारे नकाशा तयार करण्याची जी पद्धत आहे तिला प्रक्षेपण असं म्हणतात. आणि म्हणून प्रक्षेपणाची व्याख्या या ठिकाणी दिलेली बघा. तर प्रक्षेपण म्हणजे प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर अक्षवृत्त व रेखावृत्तांची वृत्तजाळी तयार करून ती वृत्तजाळी प्रकाश प्रक्षेपकाच्या साहाय्याने सपाट पृष्ठभागावर उतरवून त्या आधारे नकाशा तयार करण्याच्या पद्धतीला किंवा तंत्राला काय म्हणतात, नकाशा प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे एकंदर नकाशा तयार करण्यासाठी आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची वृत्तजाळी त्या ठिकाणी सपाट कागदावर किंवा सपाट पृष्ठभागावर
त्या ठिकाणी उतरवून घ्यावी लागते आणि ती उतरवून घेऊन त्या आधारे नकाशा तयार करण्याची जी कला आहे त्याला काय म्हणतात, नकाशा प्रक्षेपण असं म्हणतात. मग आता या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग वक्राकार असल्यामुळे साधारणतः ही वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता जो काही सपाट पृष्ठभाग असेल किंवा वेगवेगळ्या आकाराचा पृष्ठभाग असेल, हे पृष्ठभाग वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पृष्ठभाग आणि दिव्याची स्थिती यांचं त्या ठिकाणी एक विशिष्ट योजना करून प्रक्षेपणे तयार करावी लागतात. कारण पृथ्वीचा पृष्ठभाग वक्राकार असल्यामुळे विषुववृत्तीय प्रदेश असेल किंवा मध्यकटिबंधीय प्रदेश असेल, ध्रुवीय प्रदेश असेल, या प्रदेशांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्षेपणांची योजना त्या ठिकाणी करावी लागते आणि म्हणून प्रक्षेपणाचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या निकषांच्या आधारे त्या ठिकाणी करावं लागते. यामध्ये 2 निकष त्या ठिकाणी महत्त्वाचे बघा. प्रक्षेपणाचे वर्गीकरण, तर प्रक्षेपणाचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 पद्धतीनुसार किंवा 2 निकषाच्या आधारे त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं जातं. एक प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार आणि दुसरं प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार. या 2 निकषांच्या आधारावर प्रक्षेपणाचे प्रकार किंवा वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आपण एक एक बघूया. पहिलं म्हणजे प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी प्रक्षेपणाचं वर्गीकरण. मग या ठिकाणी बघा, प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार प्रक्षेपणाचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आता या ठिकाणी बघा, प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार म्हणजे नेमके काय, तर प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार म्हणजे प्रक्षेपण तयार करताना कोणत्या प्रकारचा पृष्ठभाग हा वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता उपयोगात आणला जातो त्यावरून प्रक्षेपणाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे वृत्तजाळी जी आपण प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरून उतरवून घेतो ती उतरवून घेण्याकरता कोणता पृष्ठभाग वापरला जातो, कोणत्या आकाराचा पृष्ठभाग वापरला जातो, या आधारे प्रक्षेपणाचं एकूण 3 प्रमुख प्रकार त्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये पहिलं आहे मध्य प्रक्षेपणे, ज्याला झेनिथल प्रोजेक्शन असं म्हणतात. दुसरं आहे शंकू प्रक्षेपणे, ज्याला कॉनिकल प्रोजेक्शन असं म्हणतात. आणि तिसरं आहे दंडगोल प्रक्षेपणे, ज्याला सिलेंड्रिकल प्रोजेक्शन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे तिन्ही प्रक्षेपणाचे जे काही प्रमुख प्रकार आहेत ते प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता वापरण्यात आलेला पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभागाच्या आधारावर हे 3 प्रमुख प्रकार त्या ठिकाणी केले जातात. हे तिन्ही प्रकार आपण एक एक बघूया. पहिलं आहे खमध्य प्रक्षेपणे. खमध्य प्रक्षेपणे म्हणजे काय, की ज्या प्रक्षेपीय गोलाला जर सपाट पृष्ठभाग स्पर्श करून ठेवला आणि त्यावरून वृत्तजाळी काढल्यास तयार होणाऱ्या प्रक्षेपणांना खमध्य प्रक्षेपणे असं म्हणतात. म्हणजे प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी उतरून घेण्याकरता जर सपाट पृष्ठभाग हा प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला जर स्पर्श करून ठेवला असेल तर त्यावरून जी वृत्तजाळी काढली जाते सपाट पृष्ठभागावर, त्या अशा प्रक्षेपणांना काय म्हणतात, खमध्य प्रक्षेपणे असं म्हणतात. किंवा एक सोप्या अर्थाने जी प्रक्षेपणे सपाट पृष्ठभागावर तयार केली जातात त्याला खमध्य प्रक्षेपणे असं म्हणतात. हा साधा आणि सोपा अर्थ. दुसरं आहे शंकू प्रक्षेपणे किंवा ज्याला कॉनिकल प्रोजेक्शन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. शंकू प्रक्षेपणे म्हणजे साहजिकच पृष्ठभागाच्या आधारावर हे वर्गीकरण केले असल्यामुळे यामध्ये प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता शंकू आकाराचा पृष्ठभाग काय केलेला असतो, प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला एखाद्या अक्षवृत्ताला काय करून ठेवलेला असतो, स्पर्श करून ठेवलेला असतो आणि त्यावरून जे प्रक्षेपण तयार केलं जातं त्याला शंकू प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे शंकू आकाराचा पृष्ठभाग प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर एखाद्या अक्षवृत्तास स्पर्श करून ठेवल्यास तयार होणाऱ्या प्रक्षेपणास शंकू प्रक्षेपणे असं म्हणतात. म्हणजे शंकू आकाराचा जो पृष्ठभाग आहे तो प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी उतरून घेण्याकरता कुठल्या तरी एका अक्षवृत्ताला किंवा 2 अक्षवृत्तांना तो त्या ठिकाणी स्पर्श करून ठेवलेला असतो. तर या ठिकाणी एक गोष्ट जाणून घ्या, ज्या अक्षवृत्तांना तो स्पर्श करून ठेवलेला असतो शंकू आकाराचा पृष्ठभाग त्या अक्षवृत्तांना प्रमाण अक्षवृत्त असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर शंकू आकाराचा पृष्ठभाग यामध्ये वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता वापरला जातो म्हणून या प्रक्षेपणांना शंकू प्रक्षेपणे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे दंडगोल प्रक्षेपणे. आता दंडगोल प्रक्षेपणामध्ये प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरती, आता बघा या ठिकाणी दंडगोल प्रक्षेपणाच्या अगोदर आपण ही आकृती बघूया. बघा या ठिकाणी शंकू आकाराचा पृष्ठभाग त्या ठिकाणी वापरलेला आहे, बरोबर आहे.
शंकू आकाराचा. या ठिकाणी हा प्रक्षेपीय पृथ्वीगोल या ठिकाणी दाखवलेला आहे हा, आणि ह्या प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरती हा शंकू आकाराचा जो काही पृष्ठभाग आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, या ठिकाणी बघा ह्या अक्षवृत्ताला तो टच करून स्पर्श करून त्या ठिकाणी ठेवलेला आहे, आणि म्हणून हे झालं शंकू आकाराचं प्रक्षेपण. या ठिकाणी दंडगोल प्रक्षेपणाची आकृती दाखवली बघा. या ठिकाणी सुद्धा प्रक्षेपीय पृथ्वीगोल आहे ज्याच्यावरती अक्षवृत्त रेखावृत्ताची वृत्तजाळी काढलेली आहे, आणि तो प्रामुख्याने उतरून घेण्याकरता दंडगोल आकाराचा जो काही पृष्ठभाग आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला काय करून ठेवलेलं आहे, स्पर्श करून ठेवलेला आहे. तेव्हा अशा प्रक्षेपणांना काय म्हणायचं, दंडगोल प्रक्षेपण आहे. तर या ठिकाणी अ ही आकृती शंकू प्रक्षेपण दर्शवते आणि ब ही आकृती दंडगोल प्रक्षेपण आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. दंडगोल प्रक्षेपणामध्ये दंडगोल आकाराचा कागद जो आहे तो त्या ठिकाणी काय केला जातो, प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरती बसवलेला असतो, अशी कल्पना या प्रक्षेपणामध्ये करण्यात येते. म्हणजेच जी प्रक्षेपणे दंडगोल आकाराच्या पृष्ठभागावर तयार केली जातात किंवा ती दंडगोल आकाराचा कागद त्या ठिकाणी वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता वापरला जातो, त्या प्रक्षेपणांना काय म्हणायचं, दंडगोल प्रक्षेपणे असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि चौथा एक प्रकार केला जातो बघा, ज्यामध्ये पृष्ठभाग नाही आहे पण काही थोडेसे ज्याला आपण म्हणता येईल काही संकेत त्या ठिकाणी वापरले जातात, तो म्हणजे सांकेतिक प्रक्षेपणे. ज्यावेळी सपाट पृष्ठभागावर काही संकेतानुसार किंवा गणितावरून वृत्तजाळी तयार करतात त्यावेळी त्या प्रक्षेपणांना सांकेतिक किंवा गणितीय प्रक्षेपणे असं म्हणतात. हा एक प्रक्षेपणाचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी माहीत असला पाहिजे. आता हे तिन्ही प्रमुख प्रकार बघितल्यानंतर आपण प्रत्येक प्रकाराबद्दल त्या ठिकाणी एक व्यवस्थित माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, त्याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. खमध्य प्रक्षेपणे म्हणजे कायचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरती सपाट आकाराचा पृष्ठभाग त्या ठिकाणी काय केलेला असतो, वृत्तजाळी उतरून घेण्याकरता त्या ठिकाणी वापरलेला असतो, नाही का. आता या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ असं की जी प्रक्षेपणे सपाट पृष्ठभागावर तयार केली जातात त्या प्रक्षेपणांना खमध्य प्रक्षेपणे असं म्हणतात, किंवा प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला सपाट पृष्ठभाग स्पर्श करून ठेवलेला असतो अशी कल्पना या प्रक्षेपणामध्ये केली जाते, त्याला खमध्य प्रक्षेपणे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता खमध्य प्रक्षेपणाचे देखील काही उपप्रकार केले जातात. हे उपप्रकार परत दोन आधारावर केले जातात, लक्षात घ्या. खमध्य प्रक्षेपणाचे उपप्रकार परत दोन आधारावर केले जातात. एक म्हणजे सपाट पृष्ठभागाची स्थिती आणि दुसरं दिव्याचं स्थान. हे दोन निकष वापरून खमध्य प्रक्षेपणाचे परत बरेच त्या ठिकाणी उपप्रकार त्या ठिकाणी पडतात. म्हणजे सपाट पृष्ठभागानुसार 3 उपप्रकार आणि दिव्याच्या स्थितीवरून परत 3 उपप्रकार, आणि हे दोन्ही जर वापरल्यानंतर एकूण 9 उपप्रकार आपल्याला खमध्य प्रक्षेपणाचे त्या ठिकाणी बघायला मिळतात. पहिलं आपण एक एक समजून घेऊया आणि मग आपल्याला एकत्रितरित्या खमध्य प्रक्षेपणाचे सगळ्या प्रक्षेपणांची आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित कल्पना येऊ शकेल. खमध्य प्रक्षेपणाचं पहिलं प्रकार करताना किंवा वर्गीकरण करताना सपाट पृष्ठभागाची स्थिती म्हणजे काय की सपाट पृष्ठभाग जो आहे तो नेमकी प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला कोणत्या ठिकाणी स्पर्श करून ठेवला आहे त्यावरून खमध्य प्रक्षेपणाचे 3 उपप्रकार पडतात. म्हणजे वृत्तजाळी उतरून घेण्याकरता सपाट पृष्ठभाग हा प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला काय करून ठेवलेला असतो, स्पर्श करून ठेवलेला असतो. आता त्याची ही स्पर्श करण्याची जी जागा आहे तो कोणत्या ठिकाणी स्पर्श करून ठेवलेला आहे त्या स्थानावरून, त्या स्थितीवरून, त्या ठिकाणावरून याचे 3 उपप्रकार हे खमध्य प्रक्षेपणाचे केले जातात. ते कोणते तर ते बघू आपण. कशावरून बघतो आपण, सपाट पृष्ठभागाची स्थिती किंवा ते सपाट पृष्ठभाग कोणत्या ठिकाणी स्पर्श करून ठेवलेला आहे त्या आधारावर याचे 3 प्रकार केले जातात बघा. खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण, खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण आणि खमध्य तिर्यक प्रक्षेपण. आता खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण म्हणजे काय की साधारणपणे या ठिकाणी सपाट आकाराचा पृष्ठभाग हा काय केलेला असतो, ध्रुवास स्पर्श करून ठेवलेला असतो. सपाट आकाराचा पृष्ठभाग काय केलेला असतो, ध्रुवास स्पर्श करून ठेवलेला असतो. तेव्हा त्या प्रक्षेपणांना खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे जेव्हा सपाट पृष्ठभाग हा प्रक्षेपीय पृथ्वीगोलाला ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला असतो आणि दिवा कुठे असतो, त्या ठिकाणी केंद्रभागी असतो, तेव्हा त्या तयार होणाऱ्या प्रक्षेपणाला त्या ठिकाणी खमध्य ध्रुवीय प्रक्षेपणे असं म्हटलं जातं. आता ही जी पहिली आकृती या ठिकाणी बघा,
सपाट आकाराचा पृष्ठभाग ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला आहे. आता दुसरी जी आकृती त्यामध्ये मात्र सपाट आकाराचा पृष्ठभाग हा कुठे ठेवलेला आहे, विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला आहे. मग जेव्हा सपाट आकाराचा पृष्ठभाग हा विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला असतो तेव्हा तयार होणारे जे काही प्रक्षेपण आहे त्याला खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे खमध्य हा शब्द काय दाखवतो, सपाट आकाराच्या पृष्ठभागावरून विषुववृत्तीय म्हणजे तो विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला आहे आणि म्हणून खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो आहे यामध्ये जेव्हा सपाट आकाराचा पृष्ठभाग हा ध्रुव आणि विषुववृत्त या दोन्ही ठिकाणी न स्पर्श करून न ठेवता तो ध्रुव आणि विषुववृत्त सोडून इतर ठिकाणी जेव्हा तो स्पर्श करून ठेवलेला असतो तेव्हा त्याला खमध्य तिर्यक प्रक्षेपण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या पद्धतीने या 3 आकृत्या ज्या ह्या आपल्याला कागदाची वेगवेगळी जी स्थिती आहे, स्थान आहे ते दाखवतात. त्यावरून खमध्य प्रक्षेपणाचे 3 प्रकार पडतात. बघा, पहिलं आकृती ही खमध्य ध्रुवीय म्हणजे या ठिकाणी सपाट आकाराचा पृष्ठभाग ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला आहे. दुसरी जी आहे त्या ठिकाणी खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण, ज्या ठिकाणी खमध्य आकाराचा पृष्ठभाग सपाट आकाराचा पृष्ठभाग हा विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला आहे. आणि तिसरी आकृती जे खमध्य तिर्यक प्रक्षेपण दर्शवतं यामध्ये सपाट आकाराचा पृष्ठभाग हा ध्रुव आणि विषुववृत्त सोडून इतर ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला स्पर्श करून ठेवलेला दिसतो आणि म्हणून त्याला खमध्य तिर्यक प्रक्षेपण असं म्हणतात. हे झालं कागदाच्या स्थितीवरून किंवा सपाट पृष्ठभागाच्या स्थानावरून. आता दिव्याच्या स्थानावरून आपल्याला खमध्य प्रक्षेपणाचे अजून काही प्रकार त्या ठिकाणी बघता येईल. दुसरा जो काही निकष आहे तो खमध्य प्रक्षेपणाचा तो म्हणजे दिव्याच्या स्थितीवरून खमध्य प्रक्षेपणाचे उपप्रकार. आता पारदर्शक प्रक्षेपीय पृथ्वीगोलावरून सपाट पृष्ठभागावर प्रकाश टाकण्यासाठी प्रकाश प्रक्षेपक असतो हे आपल्याला माहिती आहे. तर तो प्रकाश प्रक्षेपक किंवा ज्याला आपण दिवा म्हणतो तो कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे यावरून खमध्य प्रक्षेपणाचे आणखी 3 उपप्रकार पडतात. लक्षात घ्या की जसं दिव्याचं जसं आपण काय केलं की सपाट पृष्ठभागाचं स्थान बदलल्यामुळे जसे त्याचे आपल्याला वेगवेगळे उपप्रकार त्या ठिकाणी मिळाले, तसं दिव्याचं स्थान हे बदलवलं. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी दिवाचं स्थान ज्यावेळी असतं त्यावेळेस याचे परत इतर उपप्रकार आपल्याला त्या ठिकाणी पडलेले दिसतात किंवा त्या ठिकाणी या उपप्रकार त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. यामध्ये दिवा हा दिवा आता आपल्याला तीन ठिकाणी दिव्याचे स्थान बदलू शकतो. ते एक दिवा प्रक्षेपीय पृथ्वीच्या मध्यभागी असू शकतो, दुसरं दिवा प्रक्षेपीय पृथ्वीच्या त्या ठिकाणी व्यासावर असू शकतो आणि तिसरं जो आहे तो प्रक्षेपीय पृथ्वीच्यापासून थोडंसं दूर अंतरावर असू शकतो. अशा 3 संभाव्यता हे आपल्या दिव्याच्या स्थानाच्या त्या ठिकाणी सांगता येतील. मग प्रकाश प्रक्षेपक दिवा हा वृत्तजाळी उतरून घेत असताना प्रकाश प्रक्षेपकाच्या संदर्भात कोणत्या ठिकाणी त्याचं स्थान आहे त्यावरून खमध्य प्रक्षेपणाचे एकूण 3 उपप्रकार केले जातात. कशावरून? दिव्याच्या स्थानावरून किंवा प्रकाश प्रक्षेपकाच्या स्थानावरून. त्यामध्ये पहिलं एक खमध्य केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण. तर खमध्य केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण म्हणजे ज्यावेळेस प्रकाश प्रक्षेपक हा पारदर्शक पृथ्वीगोलाच्या मध्यभागी ठेवलेला असतो त्यावेळी तयार होणाऱ्या वृत्तजाळीला काय म्हणतात? खमध्य केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण असं म्हणतात, नाही का. म्हणजे जेव्हा प्रकाश प्रक्षेपक हा पारदर्शक पृथ्वीगोलाच्या कुठे असतं? मध्यभागी म्हणजे केंद्रभागी असतो तेव्हा त्या तयार होणाऱ्या वृत्तजाळीला काय म्हणतात? खमध्य केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे दिवा हा प्रकाश प्रक्षेपीय पृथ्वीगोलाच्या कुठे असतो? केंद्रभागी असतो. दुसरं खमध्य व्यासांतर प्रक्षेपण. यामध्ये जेव्हा प्रकाश प्रक्षेपक जर विषुववृत्ताच्या टोकावर ठेवलेला असल्यास त्यावरून तयार होणाऱ्या वृत्तजाळीस खमध्य व्यासांतर प्रक्षेपण असं म्हणतात. म्हणजे यामध्ये प्रकाश प्रक्षेपकाचं स्थान कुठे असतं? विषुववृत्ताच्या टोकावर असतं. तेव्हा या प्रक्षेपणांना खमध्य व्यासांतर प्रक्षेपण असं म्हणतात. आणि तिसरं एक खमध्य लंबरूपी प्रक्षेपण, ज्यामध्ये प्रकाश प्रक्षेपक हा प्रक्षेपीय पृथ्वीगोलापासून दूर अंतरावर असतो तेव्हा त्यावरून जी वृत्तजाळी तयार केली जाते त्याला खमध्य लंबरूपी प्रक्षेपण असं म्हणतात. कारण दिव्याचं स्थान कुठं असतं? प्रकाश प्रक्षेपीय पृथ्वीगोलापासून
लांब असतं, ते म्हणून त्याला लंबरूपी प्रक्षेपण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या तिन्ही याची जी काही माहिती ती आपल्याला आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. बघा या ठिकाणी या तिन्ही आकृत्या दाखवलेल्या. पहिली आकृती जी आहे ती कशाची आहे? खमध्य केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण, ज्याच्यामध्ये दिवा कुठे असतो? पारदर्शक प्रतिगोलाच्या केंद्रभागी. बघा या ठिकाणी दिवाचं स्थान दाखवलेले ते म्हणजे कुठे? केंद्रभागी. बघा या ठिकाणी जो काही सपाट पृष्ठभाग आहे त्याचं स्थान आपण कायम ठेवलेलं, फक्त दिव्याचं स्थान बदलत नेलेले. बघा यामध्ये दिवा, या आकृतीमध्ये दिव्याचं स्थान हे केंद्रभागी आहे, म्हणून याला खमध्य केंद्रीय किंवा गोमुखी प्रक्षेपण म्हणायचं. दुसऱ्या आकृतीमध्ये दिव्याचं स्थान हे आपल्याला विषुववृत्तावर म्हणजे व्यासावर आहे, म्हणून या प्रक्षेपणाला काय म्हणायचं? व्यासांतर प्रक्षेपण आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिव्याचं स्थान हे पुढे दूर अंतरावर लांब आहे प्रक्षेपी प्रतिगोलापासून, आणि त्याच्यावरून जी वृत्तजाळी तयार केली जाईल तिला म्हणायचं खमध्य लंबरूपी प्रक्षेपण. म्हणजे दिव्याच्या स्थान नेमकी कुठं आहे त्यावरून केंद्रीय, व्यासांतर आणि लंबरूपी, खमध्य केंद्रीय प्रक्षेपण, खमध्य व्यासांतर प्रक्षेपण आणि खमध्य लंबरूपी प्रक्षेपण असे 3 प्रकार हे दिव्याच्या स्थानावरून केले जातात. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल खमध्य प्रक्षेपणाचे त्या ठिकाणी सपाट पृष्ठभागाच्या स्थितीवरून 3 उपप्रकार आपण बघितले. ते म्हणजे कोणते? ध्रुवीय, त्यानंतर विषुववृत्तीय खमध्य प्रक्षेपण, आणि तिसरं कोणतं बघितलं आपण? तिर्यक, खमध्य तिर्यक प्रक्षेपण. हे आपण कागदाच्या स्थितीवरून बघितले, सपाट पृष्ठभागाच्या स्थानाच्या स्थितीवरून. आता दिव्याचं म्हणजे त्या ठिकाणी दिवा हा काय होता? कॉन्स्टंट होता दिव्याचं स्थान वगैरे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण काय केलं की दिव्याचं स्थान बदलवलं, याच्यावरून आणखी 3 उपप्रकार आपल्याला बघायला मिळाले. ते म्हणजे कोणते? केंद्रीय, व्यासांतर आणि लंबरूपी. आता लक्षात घ्या, हे आपण दिवा एका ठिकाणी असताना जर आपण कागदाचं स्थान बदललं तर 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर दिवा परत तर विषुववृत्तावर नेला आणि परत कागद जर 3 ठिकाणी बदलावलं तर परत 3 उपप्रकार मिळतील. आणि दिवा लांब अंतरावर असेल आणि कागदाची स्थिती परत 3 वेळेस जर आपण चेंज केली तर परत 3 उपप्रकार पडतील. म्हणजे असे एकूण 9 उपप्रकार आपल्याला त्या ठिकाणी खमध्य प्रक्षेपणाचे बघायला मिळतील. म्हणजे आता जर आपण एकत्रितरित्या जर विचार केला तर प्रकाश प्रक्षेपकाचे दिव्याची स्थिती आणि सपाट पृष्ठभागाची स्थिती या दोन्हींचा एकत्रित विचार जर केला तर खमध्य प्रक्षेपणाचे एकूण खालील 9 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पडलेले दिसतात. बघा खालील 9 प्रकार. हे बघा या ठिकाणी 3 ठिकाणी त्या ठिकाणी काय आहे? दिवा केंद्रभागी आहे. आणि काय केलं आहे आपण? दिवा केंद्रभागी असताना काय केलं आपण? तर त्या ठिकाणी सपाट पृष्ठभागाची जागा ही बदलवली. तर त्याचे हे आपल्याला या ठिकाणी म्हणजे दिवा केंद्रभागी असताना त्याचे प्रकार कोणते? खमध्य गोमुखी प्रक्षेपण. दिवा जेव्हा विषुववृत्तावर असेल तेव्हा ते कोणतं असेल? खमध्य व्यासांतर प्रक्षेपण. आणि दिवा जेव्हा दूर अंतरावर असेल तेव्हा ते कोणतं असेल? खमध्य लंबरूपी प्रक्षेपण. आता दिवा या ठिकाणी केंद्रभागी आहे, पण सपाट पृष्ठभागाची स्थिती जर बदलवत नेली तर हे 3 प्रकार पडतात. बघा खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण, खमध्य विषुववृत्तीय गोमुखी प्रक्षेपण आणि तिसरे खमध्य तिर्यक प्रक्षेपण. दुसऱ्या यामध्ये परत सुद्धा आपण दिवा, आता दिवा मात्र कुठे आहे? विषुववृत्तावर आहे, म्हणून ते व्यासांतर प्रक्षेपण. या ठिकाणी फक्त काय होईल तर या ठिकाणी दिवा व्यासावर आहे, पण कागदाची स्थिती आपण किंवा सपाट पृष्ठभाग आपण त्या 3 ठिकाणी जर त्या ठिकाणी त्याची स्थिती बदलवली तर त्यामध्ये परत खमध्य ध्रुवीय व्यासांतर, खमध्य विषुववृत्तीय व्यासांतर, खमध्य तिर्यक व्यासांतर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला बरेचसे शब्द त्या ठिकाणी सारखे त्या ठिकाणी थोडेसे बदललेले दिसतात. बघा म्हणजे या ठिकाणी थोडीशी ट्रिक आपल्याला अशी घेता येईल. खमध्य म्हणजे सपाट आकाराचा पृष्ठभाग, ध्रुवीय म्हणजे काय आहे? तो ध्रुवाला वगैरे आहे, आणि पुढचं गोमुखी किंवा व्यासांतर जर असेल तर दिवा कोणत्या ठिकाणी. म्हणजे पहिला खमध्य हा सपाट पृष्ठभागाचं आपल्याला त्या ठिकाणी काय करतो की ज्ञान करून देतो. दुसरा शब्द जो असेल त्याचं तो कुठे पृष्ठभाग लावलेला आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान करतो, ध्रुवीय, नाही का. आणि तिसरा शब्द जो आहे तो दिव्याचं स्थान, मग गोमुखी म्हणजे केंद्रीय आहे की व्यासांतर आहे की लंबरूपी आहे. म्हणजे खमध्य म्हणजे सपाट पृष्ठभाग, दुसरा शब्द जो असेल ध्रुवीय असेल तो काय असेल की तो कुठे लावून ठेवलेला आहे, आणि तिसरा जो गोमुखी केंद्रीय किंवा लंबरूपी ते दिवा कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ट्रिक दिली. खमध्य विषुववृत्तीय व्यासांतर म्हणजे काय? खमध्य म्हणजे सपाट पृष्ठभाग, नाही का. विषुववृत्तीय म्हणजे काय? तो विषुववृत्ताला लावून ठेवलेला आहे, म्हणजे असेल साधारणतः, नाही का. तो कुठे लावून ठेवलेला आहे? या विषुववृत्ताला. आणि व्यासांतर म्हणजे दिवा इथं आहे, नाही का. व्यासांतर म्हणजे दिवा इथं आहे.
तर अशा पद्धतीचं लगेच आपल्या डोक्यात त्या ठिकाणी आकृती व कल्पना त्या प्रक्षेपणाची येऊ शकते. तर अशा पद्धतीने हे प्रकार केले जातात. आणि खमध्ये लंबरूपी प्रक्षेपणामध्ये परत आपण जर कागदाची स्थिती त्या ठिकाणी जर वेगळ्या ठिकाणी केली तर परत 3 उपप्रकार पडतात. खमध्ये ध्रुवीय लंबरूपी प्रक्षेपण, खमध्ये विषुववृत्तीय लंबरूपी प्रक्षेपण आणि खमध्ये तिर्यक लंबरूपी प्रक्षेपण. म्हणजे दिवा लांब अंतरावरचा आहे. सपाट पृष्ठभाग हा फक्त ध्रुवीय, विषुववृत्ती आणि तिसऱ्या ठिकाणी आपण बदलावला तर परत त्याचे 3 उपप्रकार पडतात. असे एकूण 9 उपप्रकार म्हणजे दिवा केंद्राभागी असतानाचे 3 उपप्रकार: खमध्ये ध्रुवीय गोमुखी, खमध्ये विषुववृत्तीय गोमुखी आणि खमध्ये तिर्यक गोमुखी. त्यानंतर दिवा व्यासावर असताना परत कागद पृष्ठभाग स्थितीवरून खमध्ये ध्रुवीय व्यासांतर, खमध्ये विषुववृत्तीय व्यासांतर आणि खमध्ये तिर्यक व्यासांतर. आणि दिवा लांब अंतरावर असताना परत आपण कागदाची किंवा पृष्ठभाग स्थिती 3 ठिकाणी जर घेतली तर परत 3 प्रकार: खमध्ये ध्रुवीय लंबरूपी, खमध्ये विषुववृत्तीय लंबरूपी आणि खमध्ये तिर्यक लंबरूपी असे 3 उपप्रकार पडतील. एकूण 9 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी खमध्ये प्रक्षेपणांचे असतात असं या ठिकाणी आपल्याला ह्या चार्टवरून त्या ठिकाणी कळतं. त्यानंतर हे झाले खमध्ये प्रक्षेपणाचे प्रकार. आता शंकू प्रक्षेपणाचं वर्गीकरण. दुसरा प्रमुख प्रकार जो आहे तो शंकू प्रक्षेपण. शंकू प्रक्षेपणामध्ये त्या ठिकाणी प्रक्षेपीय पृथ्वीगोळावर काय असतो आपल्यामध्ये शंकू आकाराचा कागद एखाद्या अक्षरवृत्ताला स्पर्श करून ठेवलेला असतो आणि त्या शंकू आकाराच्या कागदावर प्रक्षेपित झालेली वृत्तजाळी जेव्हा एखाद्या रेखावृत्ताला काय केली जाते, कापून तो कागद जेव्हा सपाट केला जातो तेव्हा त्या ठिकाणी शंकू प्रक्षेपण हे तयार होतात. आता शंकू आकाराचा कागद एक किंवा अनेक अक्षरवृत्ताला जर स्पर्श करून ठेवलेला असतो अशी कल्पना करून जर आपण केली तर शंकू प्रक्षेपणाचे आपल्याला काही उपप्रकार त्या ठिकाणी दिसतात. ज्यामध्ये पहिलं एक प्रमाण अक्षरवृत्त शंकू प्रक्षेपण, द्विप्रमाण अक्षरवृत्त शंकू प्रक्षेपण आणि तिसरं आहे बहुप्रमाण अक्षरवृत्त शंकू प्रक्षेपण. आता एक प्रमाण अक्षरवृत्त शंकू प्रक्षेपण म्हणजे काय की ज्यामध्ये शंकू आकाराचा पृष्ठभाग कुठल्या तरी एका अक्षरवृत्ताला त्या ठिकाणी काय केलेलं असेल, स्पर्श करून ठेवलेला असेल. द्विप्रमाण म्हणजे यामध्ये 2 अक्षरवृत्तांना त्या ठिकाणी शंकू आकाराचा पृष्ठभाग काय केलेला असेल, स्पर्श करून ठेवलेला. बहुप्रमाण म्हणजे यामध्ये अनेक अक्षरवृत्तांना शंकू आकाराचा पृष्ठभाग जर स्पर्श करून ठेवलेला असेल तर ती तयार होणारी प्रक्षेपणे म्हणजे बहुप्रमाण अक्षरवृत्त शंकू प्रक्षेपण होय. असे शंकू प्रक्षेपणाचे. आणि चौथं ज्यावेळेस सगळेच अक्षरवृत्त जर त्या ठिकाणी जर आपण प्रमाण अक्षरवृत्त जर मांडलं तर त्यावरून बॉनचं प्रक्षेपण वगैरे जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी हा वेगळा प्रक्षेपणाचा शंकू प्रक्षेपणाचा असे एकूण 4 प्रक्षेपण हे शंकू प्रक्षेपणाचे उपप्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर दंडगोल प्रक्षेपणे. आता दंडगोल प्रक्षेपणे म्हणजे काय की जी प्रक्षेपणे दंडगोल आकाराच्या पृष्ठभागावर तयार केली जातात किंवा दंडगोल आकाराचा पृष्ठभाग हा वृत्तजाळी उतरवून घेण्याकरता प्रक्षेपीय पृथ्वीकलाला स्पर्श करून ठेवलेला असतो अशी कल्पना केलेली असते. त्या प्रक्षेपणाला दंडगोल प्रक्षेपण असं म्हणायचं. आणि मग दंडगोल आकाराचा पृष्ठभाग हा उभ्या दिशेत एखाद्या रेखावृत्ताला अनुसरून जर कापला तर त्याचे काय होते, मग सपाट पृष्ठभागामध्ये रूपांतर होते. तेव्हा त्या तयार होणाऱ्या प्रक्षेपणांना दंडगोल प्रक्षेपणे असं म्हणतात. मग दंडगोल प्रक्षेपणाचे 2 प्रकार पडतात. एक दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण आणि दुसरं आहे मार्केटरचं प्रक्षेपण. आणि मगाशी म्हटल्यामुळे सांकेतिक प्रक्षेपणे हा आपल्या परत त्या ठिकाणी की ज्यावेळी सपाट पृष्ठावर काही संकेतानुसार किंवा गणितावरून वृत्तजाळी तयार करतात तेव्हा त्या प्रक्षेपणांना सांकेतिक किंवा गणितीय प्रक्षेपणे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या ठिकाणी हे बघितलं आपण, हे सगळे प्रकार जे बघितले ते आपण फक्त पहिल्या निकषानुसार कोणत्या प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार. आणि दुसरा निकष कोणता होता आठवतो का आपल्याला, तो म्हणजे प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार. आता प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचे जे वर्गीकरण केलं जातं ते गुणात्मक घटक लक्षात घेऊन किंवा उद्देश लक्षात घेऊन ते प्रकार केले जातात. त्यामध्ये समक्षेत्रफळदर्शक प्रक्षेपणे, शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपणे आणि योग्य दिशादर्शक प्रक्षेपणे हे गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचे प्रकार केले जातात. आता समक्षेत्रफळदर्शक प्रक्षेपणे म्हणजे काय, या प्रकारच्या प्रक्षेपणामध्ये तयार केलेल्या नकाशाचे भूप्रदेशाचे जे क्षेत्रफळ आहे ते काय असते, बिनचूक असतं. म्हणून समक्षेत्रफळदर्शक म्हणजे याच्यामध्ये प्रदेशाचं क्षेत्रफळ हे बिनचूक त्या ठिकाणी दर्शवलेलं असतं. आणि आता हे बिनचूक प्रक्षेपणाचं समक्षेत्रफळदर्शक गुणधर्मामुळे मात्र नकाशाच्या आकारामध्ये काही ठिकाणी विकृती निर्माण होते, पण क्षेत्रफळ मात्र प्रदेशाचं या प्रक्षेपणामध्ये योग्य असतं. त्यांना म्हणायचं समक्षेत्रफळदर्शक प्रक्षेपणे. आता शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपणे म्हणजे काय, या प्रकारच्या प्रक्षेपणावर तयार केलेल्या नकाशात प्रदेशाचा आकार जो असतो तो बिनचूक दर्शवला जातो. मात्र यासाठी नकाशाचा आकार हा
लहान असावा लागतो. म्हणजे लहान प्रदेशाचे नकाशे तयार करताना साधारणतः त्यामध्ये आकार बिनचूक दर्शवला जातो, तेव्हा अशा प्रक्षेपणांना शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपणे असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे योग्य दिशादर्शक प्रक्षेपणे. आता या प्रकारच्या प्रक्षेपणावर तयार केलेल्या नकाशातील ठिकाणे आणि पृथ्वीगोलावरील ठिकाणे यांची दिशा काय असते? योग्य असते. आलं लक्षात? म्हणजे या प्रक्षेपणामध्ये दिशा अचूक येईल हे तत्त्व गृहीत धरून त्या ठिकाणी काय केलं जातं? प्रक्षेपण तयार केले जातात. तेव्हा अशा प्रक्षेपणांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? योग्य दिशादर्शक प्रक्षेपणे. तसंच याप्रमाणे आपण प्रक्षेपण म्हणजे काय आणि प्रक्षेपणाचे वर्गीकरण कसं केलं जातं, ज्यामध्ये आपण प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार प्रमुख प्रकार आणि त्याचे उपप्रकार बघितले. आणि दुसरा निकष होता प्रक्षेपणाच्या गुणधर्मानुसार प्रक्षेपणाचं वर्गीकरण. हेही प्रकार आपण बघितले. या पद्धतीने मला वाटतं ह्या व्हिडिओवरून आपल्याला अतिशय अचूक आणि एकदम सोप्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे प्रक्षेपणाचं वर्गीकरण आणि प्रकार त्या ठिकाणी समजले असतील. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपलं खरोखर मनपूर्वक आभार. धन्यवाद.